उद्धव ठाकरेंची सरकार जी होती, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेजी, तेव्हा त्यांनी राजद्रोह दाखल केला होता. हनुमान चालीसा वाचतो म्हटल्यानंतर 14 दिवस जेलमध्ये टाकलं होतं. त्याच प्रकरणामध्ये आज तारीख होती, कोर्टाचा आदेश होता, त्याप्रमाणे मी हजर राहिलो आणि हायकोर्टातसुद्धा आम्ही गेलेलो आहे. त्याचे लवकर ते क्रॅश करून आम्हाला न्याय मिळेल हायकोर्टाच्या माध्यमातून, अशा प्रकारची प्रेयरसुद्धा आम्ही केलेली आहे आणि कोर्टाचा जेव्हा आदेश होते तेव्हा मी हजर राहतो. पुढची तारीख काय दिली आहे? पुढची 24 तारीख दिली आहे. 24 तारखेमध्ये इथे पण हजर राहायचं आहे आणि हायकोर्टातसुद्धा आमचं प्रेयर दाखल केलेली आहे. मग हायकोर्टात न्याय मिळाला तर इथे याची गरज पडणार नाही. आज सुनावणी होणार आहे, त्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. शिवसेनेच्या चिन्हाबाबत काय वाटतं? आता शिवसेनेचं चिन्ह जे आहे, आपण पाहिलं आहे की ओरिजिनल शिवसेना हे एकनाथ शिंदेजींसोबत आहे. जेव्हा बहुमताने सगळे आमदार, सगळे खासदार, नगरसेवक आणि बाळासाहेबांचे विचार हे एकनाथ शिंदेसोबत जेव्हा आहे, तर चिन्हसुद्धा एकनाथ शिंदेकडेच राहणार. ही तर एक औपचारिकता फक्त कोर्टामध्ये सुरू आहे. बहुमत जेव्हा मोठ्या प्रमाणात एखाद्या पक्षाच्या विचाराशी जुळते, तेव्हा अल्पमताला काही किंमत राहत नाही. ती किंमत उद्धव ठाकरे झाली. सर,